आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण बघणार आहोत। रविवार आणि नाताळच्या सुट्ट्या सलग आल्यानं पुणेकर खरेदीसाठी बाहेर पडलेत। त्यामुळे शनिवार वाडा, जिजामाता महल, दगडूशेठ हलवाई, गणपती बाप्पाचं मंदिर, तुळशीबाग परिसर इकडे सगळीकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळालं। काही ठिकाणी सिग्नल्स बंद पडले, पुणेकरांची त्यामुळे आणखीनच कोंडी झाली। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। मी आता जिथे उभा आहे तर शनिवार वाड्या पाठीमागचा हा सिग्नल आहे आणि एकूणच आपण जर पाहिलं तर जे काही जिजामाता महल आहे आणि एकूणच इथं त्याच्या समोरचा हा सिग्नल आहे। हा सिग्नल आज रविवारचा दिवस आहे, मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी पुणेकर हे बाहेर पडलेले असतात। ज्या पद्धतीने इथे जिजामाता महल आहे, त्यानंतर बाजूला शनिवार वाडा आहे, एकूणच हा जो परिसर आहे हा सातत्याने गजबजलेला असतो। मात्र आपण जर पाहिलं तर आज रविवारच्या दिवशी या ठिकाणी सिग्नल हे बंद आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होताना दिसते। जवळच दगडूशेठ हलवाईचं मंदिर, त्यासोबतच तुळशीबाग, या लक्ष्मी रोड या परिसरामध्ये सातत्याने शनिवार रविवारी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते। पुणेकरांसह संपूर्ण पुणे जिल्ह्यातून इथे खरेदीसाठी येणाऱ्या लोकांची गैरसोय झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने एकीकडे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना दुसरीकडे ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते। एकूणच वाहतुकीचा बोजवारा हा संपूर्णतः उडाल्याचं चित्र आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। अविनाश पवार, NDTV मराठी।